तर जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पावसामुळे 2645 शेतं बाधित झालेली आहे। 1925 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। मान्सून पूर्व पावसामुळे खरीप मान्सून पूर्व शेतीची कामं रखडलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळू यांनी। जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून मान्सून पूर्व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या अवकाळी पावसामुळे 30 गावं हे बाधित झालेली आहे, तर वीज पडून 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 7 जण या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या जे जनावर आहे याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कारण की वीज पडून मृत्यू पावलेल्या जनावरांची संख्या आता 87 वर पोहोचलेली आहे। कारण की 8 दिवसात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याला याचा फटका बसलेला आहे। माणसाबरोबरच मुक्या जनावरांचाही मृत्यू झाल्याने या वर्षीचा अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी मोठा नुकसानदायी ठरलेला आहे। कारण की आपण जर बघितलं तर जे 31 पेक्षा अधिक गावां या ठिकाणी बाधित झालेले आहे, त्यामध्ये 10 घरांची सुद्धा पडझड झालेली आहे। कारण की या संपूर्ण पावसामुळे एकंदरीत जर बघितलं तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 2645 इतकी झालेली आहे आणि या बाधित शेतकऱ्यांच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान होत असताना मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर डाळिंब असेल, त्याचबरोबर मोसंबी असेल, याच पिकाबरोबर अद्रक आणि काढणीला आलेली बाजरी या पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। एकंदरीत जर नुकसानीचा आकडा जर बघितला तर 1925 हेक्टरवर संपूर्ण शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। एकंदरीत जर जालना जिल्ह्यातली आजची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण जिल्ह्यात या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी या ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा कोसळलेल्या आहेत, त्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस या वर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे जे मान्सून पूर्व शेतकरी तयारी करत असतात, जे खरीप पिकाची जी लागवडीची तयारी करत असतात, या तयारीतही मोठी अडचण निर्माण झालेली आहे। कारण की अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी जी शेती मशागतीचं काम आहे ती पूर्णपणे रखडलेली आहे। आज सुद्धा हवामान खात्याने जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे शेतकरी राजाच्या अडचणीत या ठिकाणी वाढ झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून झालेले नुकसान हे शेतकऱ्यांचा मोठा तोटा करणार आहे। त्यामुळे पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी सुद्धा शेतकरी वर्गातून केली जाऊ लागलेली आहे।